हॅलो एव्हरीवन. सो मी आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे गोळ्याची आमटी. सो आता ही कशी करायची, मी इथे एक परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी डाळीचं पीठ घेते आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आहे, त्याच्यानंतर चवीनुसार आपण तिखट टाकूया, जसं आपल्याला तिखटपणा हवा आहे त्यानुसार आपण तिखट टाकूया. थोडीशी धना पावडर मी त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि त्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्याला हलक्याशा हाताने मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत त्याला आपण छानपैकी, जसं आपण पीठ मळतो ना त्याप्रमाणे याचा पण आपण छानपैकी गोळा करून बनवून घेऊया. ठीक आहे. सो हे बघा, मी हे छान पद्धतीनं थोडंसं पाणी घालून मिक्स करते. सो आपला हा गोळा तयार झालेला आहे. याला छान पद्धतीनं बघू शकता तुम्ही किती घट्ट पद्धतीने तिंबलेलं आहे. सो एकीकडे आपण कढई ठेवूया, त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे मी. मोहरी फुटू द्या, त्याच्यामध्ये मोहरी ॲड करूया आपण. मोहरी छान तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपण जिरे ॲड करू. जिरे ॲड केल्यानंतर थोडंसं ते फुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया. तर फोडणीमध्येच टाकायचं म्हणजे कलर पण छान येतो. त्याच्यामध्ये थोडंसं मी तिखट, चवीनुसार तिखट ॲड केलं, कारण की आपण पिठामध्ये पण तिखट मिक्स केलं आहे. सो तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यामध्ये मी थोडीशी हिंग पण ॲड केली आहे. त्याच्यानंतर मग थोडंसं धना पावडर आणि मग हे सगळं एकत्र मिक्स केल्यानंतर मी मिक्सरमधून लसूण आलं याची पेस्ट केली होती, ती पेस्ट मी टाकली. कोथिंबीर पण मिक्स केली होती मी वाटणमध्येच. सो ही पेस्ट मिक्स केली मी त्याच्यामध्ये. त्याला छानसं आपण हलवून घेऊ. बघू शकता तुम्ही कलर किती छान वाटतो आहे आपल्याला. ठीक आहे. सो या पद्धतीने सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू. आपल्याला ही गोळ्याची आमटी जी असते ती रस्सा असते, सो त्याला आपण हवं तितकं पाणी ॲड करू. चवीनुसार मीठ टाकले मी त्याच्यामध्ये आणि जे आपण तिंबून घेतलं होतं त्याचे अगदी बारीक गोळे करूया. अब गोळे बारीक का करायचे, कारण की जेव्हा ती आमटी उकळायला येते ना त्यावेळेस ते गोळे फुगतात, म्हणजे शिजून ते मोठे होतात. सो एकदम तुम्ही मोठे गोळे कराल तर ते खूप जास्त आकार त्याचा मोठा होईल. सो असे बारीक गोळे करा, जेणेकरून ते जेव्हा उकळतील तेव्हा ते ॲटोमॅटिक शिजून निघतात आणि मोठे होतात. सो अशा पद्धतीने बघा इथे बारीक गोळे किती सुंदर छोटेसे गोळे होत आहेत. त्या पद्धतीचे गोळे तुम्ही बनवा. त्याच्यानंतर मग आमटीमध्ये थोडंसं आपण शेंगदाण्याचं पण कूट घालूया, जेणेकरून थोडंसं एक घट्टपणा येईल आमटीला. हे झाले माझे गोळे तयार. सो हे गोळे आपण एक करून आमटी टाकूया. मी आत्ता टाकला होता थोडंसं चवीला गूळ टाकला होता, तुम्हाला हवं तर टाका, अदरवाईज नाही टाकला तरी चालेल. सो अशा पद्धतीने आपण दोन गोळे घेऊन एक सोडू आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो आता एक मोजून 5 ते 10 मिनटामध्ये छान त्याला उकळी येऊ द्यायची गोळे टाकल्यानंतर. सो आपली रेसिपी रेडी आहे, गोळ्याची आमटी. मस्त भातासोबत तर एकदम उत्तम लागते, भाकरीसोबत पण तुम्ही ट्राय करू शकता. सो वरून मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. सो पाहू शकता मस्त उकळी येत आहे. त्याला उकळी छान येऊ द्या, कारण की गोळे शिजायला हवेत, पिठाचे गोळे आहेत ना. सो त्याला छान शिजू द्या. पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीचा कलर आलेला आहे, राईट. सो अशा पद्धतीने आपली आमटी रेडी.